नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. ग्रामीण भागात अवयवदान विषयी जागृतीचा अभाव आहे. याबरोबर अवयवदान घेण्याची किंवा देण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे अवयव रोपाविना अनेक जण वेदनादायी जीवन जगत आहेत. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त जागृतीची गरज आहे, असं आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले. केली येथील जिरगे सभागृहात राष्ट्रीय अवयवदान दिनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अवयवदानाच्या चळवळीत आता अनेकांचं सहकार्य लाभत आहे. मात्र ही चळवळ आणखी तीव्र करण्याची गरज असून खास करून ग्रामीण भागात जागृती करण्याची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार राजू सेठसह डॉक्टर आदी उपस्थित होते. त्यानंतर अवयवदान करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अतिवृष्टीमुळे ओढवलेली पूरपरिस्थिती पाहण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी बेळगावच्या दौऱ्यावर येणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातील कृष्णा आणि घटप्रभा नदीकाठावरील अनेक गावातील पूरपरिस्थितीची पाहणी ते करणार असून बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी तसेच जिल्ह्यातील विविध विभागाचे मंत्री आणि अधिकारी देखील या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. सोमवारी सकाळी 11 वाजता ते सांबरा विमानतळ पोहोचणार असून तिथून पुढे गोकाक शहरातील विविध ठिकाणच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करून तेथील काळजी केंद्राला ते भेट देणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तिसरे रेल्वे गेट ठेकवडी येथील उड्डाणपुलावर खड्डे पडून वाताहत झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आज शनिवारी दिवसभर युद्धपातळीवर हाती घेऊन पूर्ण करण्यात आल्यामुळे नागरिकांसह वाहन चालकात समाधान व्यक्त होत आहे. गेल्या 15 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तिसरे रेल्वे गेट टेकवडी येथील उड्डाणपुलाच्या रस्त्याची खड्डे पडून पार दुर्दशा झाली होती. यापैकी काही मोठे खड्डे तर जणू मृत्यूचा सापळाच बनला होता. या संदर्भात सोशल मीडिया आणि प्रसिद्धी माध्यमांनी आवाज उठवताच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी नुकतीच या उड्डाणपुलाला भेट देऊन रस्त्याची पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना दुर्दशा झालेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या आदेशाची आज शनिवारी अंमलबजावणी करण्यात आली असून तिसरे रेल्वे गेट उड्डाणपुलाच्या वाताहत झालेल्या रस्त्यावरील चिखल आणि खडी काढण्याचे काम आज सकाळपासून युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं होतं. बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावामध्ये घराची भिंत कोसळून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस करून आर्थिक मदत केली. कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडून पार्वती हुदली व एकटीच ही महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. सदर जखमी महिला उपचारासाठी बेळगाव रुग्णालयात दाखल करण्यात आली असून या संदर्भातील माहिती मिळताच मंत्री यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जखमी महिलेची प्रकृतीची विचारपूस केली. काल रात्री 10च्या सुमारास रामनगर गुंजी रोड येथे खराब रस्त्यामुळे भाजीपाल्याचा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले असून भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन रस्त्याची कामे पूर्ण करावी अशी येथील वाहनधारकांकडून मागणी होऊ लागली आहे. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. शहरातील रस्ते नव्हे तर फुटपाथही कमालीचे धोकादायक ठरत आहेत. तिसरा रेल्वे गेट खानापूर रोडवरील फुटपाथही धोकादायक आहेत. कित्येक ठिकाणची रपेट निघून मॅनहोल उघडे पडल्याने रोज छोटे मोठे अपघात घडत आहेत. खड्डेयुक्त रस्ते सोसणारे बेळगावकर या प्रकरणामुळे चांगलेच संतापले आहेत. फुटपाथचे हे हाल तर रस्त्याची भाग्य अजून उजळण्याची चिन्हे नाहीत. महापालिकेकडून शहरातील खड्डेमय रस्त्यापासून मुक्तता मिळेल अशी आशा होती. मात्र पालिका पुन्हा रस्ता व फुटपाथ विकासासंदर्भात कोणतीच हालचाली दिसत नाहीत. या ठिकाणी फुटपाथवरील मॅनहोल उघडे नसल्याने नागरिकांनी कोणतेही अपघात होऊ नये यासाठी एक उभी पाईप घातली आहे. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शनिवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील विविध गावातील
पूरस्थितीचा आढावा घेतला। यावेळी नुकसानग्रस्त जनतेच्या समस्या जाणून घेत लक्ष्मीताई फाउंडेशनच्या वतीनं आर्थिक सहकार्य देण्यात आले। यावेळी तहसीलदार, पंचायत विकास अधिकारी, ग्रामपंचायत लेखापाल, महसूल निरीक्षक व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते। राज्यसभेतील बेळगावचे खासदार इरान्ना कडाडी यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजारापू राम मोहन नायडू यांची सदिच्छा भेट घेतली। सदर भेटीप्रसंगी खासदार इरान्ना कडाडी यांनी कित्तूर आणि चन्नम्मा यांच्या आगामी 200व्या जयंतीबद्दल चर्चा केली। तसेच त्यानिमित्त बेळगाव विमानतळाचे नाव बदलून कित्तूर आणि चन्नम्मा विमानतळ असे नामकरण करण्याची कल्पना मांडताना विमानतळाच्या प्रवेशद्वारावर कित्तूर आणि चन्नम्मा यांचा पुतळा बसवण्याची सूचना केली। खासदार कडाडी यांच्या प्रस्तावाला मंत्री नायडू यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या कल्पनेला पाठिंबा दर्शविला। तुमच्या विनंतीचा विचार करून योग्य ती कारवाई करू असं आश्वासनही त्यांनी कडाडींना दिले। टिळकवाडी वॅक्सिन डिपो येथील करोडो रुपये खर्च करून ग्लास हाऊस उभारण्यात आले असून त्याची आता अवस्था बिकट बनली आहे। करोडो रुपये खर्च करून हे ग्लास हाऊस का बांधलं असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत, कारण हे ग्लास हाऊस नसून तोडफोड हाऊस अशी अवस्था झाली आहे। या परिसरात दारूंच्या बाटल्यांचं खच पाहायला मिळत आहे। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन ग्लास हाऊसच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे अशी येथील नागरिकांनी मागणी केली आहे। उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त सभासदांकरता, नियम वाटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। शहापूर बेळगाव येथील श्री नामदेव देविकी विठ्ठल मंदिरात भारूड कला सादर करण्यात आली। या प्रसंगी निवृत्ती चिकुर्डे, सतीश हवळ, साक्षी हवळ, रमा पाटुकले आणि गणेश काकडे यांनी पंढरपूरच्या वारीदरम्यान चोरी करत असलेल्या चोराला भक्ती मार्गावर आणण्यासाठी भगवान शंकर, पार्वती आणि गणपती यांनी त्या चोराची फजिती कशी केली, शेवटी आपली चूक समजल्यावर चोर विठ्ठल भक्तीत लीन झाला, या प्रसंगावर आधारित कथा सादर करून भारूड सादर केली आणि उपस्थित सर्वांना पोट धरून हसवायला लावले। यावेळी बहुसंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुणे बेंगळूर महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असून कोल्हापुरातून पुण्याला जाण्यासाठी तब्बल 7 तास लागत आहेत। त्यामुळे जोपर्यंत त्या रस्त्याची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नका या मागणीसाठी कोल्हापूर काँग्रेसने आज या मार्गावरील 4ही टोल नाक्यावर आंदोलन सुरू केले। किनी येथे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं असून रस्त्याची दुर्दशा, मग टोल हवाच कशाला, रस्ते खड्डेयुक्त तर वाहने टोलमुक्त, खटक्यावर बोट, टोल जाग्यावर बाल्टी अशा हाताचे फलक हाती घेत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग होता। यंदा पावसाने किमया केल्यामुळे तालुक्यात सर्व भागात पाणीच पाणी झाले असून पाऊस व वादळी वाऱ्याच्या माऱ्याने जून व जुलै या 2 महिन्यांच्या काळात तालुक्यात 131 घरांची पडझड झाली असून सदर कुटुंबाचं मोठं नुकसानसह काही कुटुंबे बेघर झाली आहेत। यामुळे नुकसानग्रस्त कुटुंबांना राज्य सरकारकडून भरपाई मिळावी यासाठी गत 4 दिवसांपासून सर्वेचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार मंजुळा नाईक यांनी दिली। आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।